संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करण्याचे खूप महत्त्व आहे. पण हळदी कुंकवामध्ये पंचोपचार असतात ते तुम्हाला माहिती का? चला आज त्याबद्दल माहिती घेऊया. पहिला उपचार आहे हळद कुंकू लावणे. हळद कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गा देवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे. दुसरा उपचार आहे अत्तर लावणे. अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधकणांमुळे देवतेचे तत्व प्रसन्न होऊन जीवासाठी अल्प कालावधीमध्ये कार्य करते. गंधकणांकडे देवतेचे तत्व आकृष्ट झाल्याने ते जीवासाठी व्यापक रूपात म्हणजेच आवश्यक त्या उपरूपात कार्य करते. तिसरा उपचार आहे गुलाब पाणी शिंपडणे. गुलाब पाण्यातून प्रक्षेपित होणाऱ्या आपतत्वाशी संबंधित सुगंधित लहरींमुळे वायुमंडलातील देवतेच्या लहरी कार्यरत होतात आणि आपोआपच वातावरण शुद्धी होते. चौथा उपचार आहे ओटी भरणे. ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गा देवीच्या इच्छाशक्तीला आवाहन करणे. श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती तिच्या ओटीपोटात संपुटित आहे. ओटी भरणे म्हणजे तिच्यातील इच्छाशक्तीला आवाहन करून शरण जाणे. श्रद्धेने ओटी भरल्याने जीवाची इच्छा पूर्ण होते. देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतून देवतेची कृपा लवकर संपादन करता येते. ओटी भरणे म्हणजेच श्री दुर्गा देवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे. आणि पाचवा आहे वाण देणे. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवतत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे. पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वस्त्राच्या आसक्तीचाही त्याग करणे. या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणे लागते. कर संक्रांती निमित्ताचे हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंतच का करावे? तर रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदी कुंकू केले जाते. त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागते. त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते.